आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। धावत्या बसचा तांत्रिक बिघाड, बसमधील दयनीय व्यवस्थेमुळे प्रवाशांचा संताप। नांदगावहून नाशिककडे जाणाऱ्या ST बसला नांदगावपासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर बस बंद पडले। गुरुवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना भर रस्त्यात उतरावे लागल्याची घटना घडली। सदर घटना नांदगाव नाशिक मार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली। या घटनेमुळे प्रवाशांचा वेळ वाया गेला असून प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले होते। बस अचानक बंद पडल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला उन्हात उभे राहून पर्यायी व्यवस्थेची वाट पाहत होते। एवढी महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले। प्रवाशांनी संताप व्यक्त करत परिवहन महामंडळाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली जात आहे। या बसची अंतर्गत स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले। बसमधील अनेक आसने फाटलेली व तुटलेली असून नीट बसणे अशक्य झाले। पुरुष प्रवाशांना ना नीट उभे राहता येत आहे ना बसता येत असल्याने प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे। तुटलेल्या लोखंडी आसनांमुळे जखमी होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे। लांब पल्ल्याच्या प्रवासात योग्य आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना पाठदुखी, थकवा, मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे। तिकीट काढूनही सुरक्षित व आरामदायी प्रवास न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकाराबाबत संबंधित परिवहन विभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। या मार्गावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या बसेस तात्काळ बदलून नवीन बसेस सुरू कराव्यात। तसेच प्रत्येक बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी व नियमित देखभाल करणे अनिवार्य करावे अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या अशा गलथान कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।